वाल्हेकरवाडीत कचरा केंद्र हटवण्यासाठी नागरिक आक्रमक। दुर्गंधी विरोधात नागरिक रस्त्यावर। कचरा केंद्रावरून महानगरपालिकेला घेराव। पुणे जिल्ह्यातील आंबेगावच्या वडगाव पीर येथे अंत्यसंस्कारादरम्यान मधमाशांचा अचानक हल्ला। जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांना काही काळ मृतदेह जागेवरच ठेवून पळावं लागलं। या घटनेत अनेक नागरिक जखमी। अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांचा हल्ला। मधमाशांच्या हल्ल्यानंतर नागरिकांची पळापळ। चाळीसगाव तालुक्यात नारळी नदीच्या पुराचा कहर। शेती, घरं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुरामध्ये 200 कुटुंब बाधित असून अनेक गावांतील संसार उघड्यावर। पूरग्रस्त भागाची आमदार मंगेश चव्हाण यांची पाहणी। जामनेर तालुक्यातील डालतीची धार धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी। वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना गैरसोय। पर्यटन स्थळी सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेची पर्यटकांकडून मागणी। मंत्री भरत गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्रीबाबत केलं मोठं वक्तव्य। पालकमंत्री पदाबाबत फक्त घोषणा बाकी। पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असा विश्वास केला व्यक्त। माळशेज घाटातील करंजाळ येथे स्थानिक तरुणांमध्ये हाणामारी। मध्यस्थीला आलेल्या पोलिसांशीही मध्यधुंद तरुणाची हुज्जत। घटनेनंतर पुढील पोलीस कारवाईकडे सर्वांचं लक्ष। यानंतर पाहूयात पुढची बातमी। रायगडच्या खालापूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला। या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह रोहित पवारांनी उपस्थिती लावली आणि या मेळाव्यात बोलताना शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आपल्याला 2029ला हे सरकार हद्दपार करून पुन्हा आपलं मवियाचं सरकार आणायचं असं आवाहन केलं। त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव मिळावं यासाठी मोठा लढा उभारायचाय असं आवाहन सुद्धा पाटील यांनी केलं। तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून पक्ष पुन्हा बळकट करायचा आहे असं आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केलं। त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवारांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि 2029ला आपलं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला। मुंबई विमानतळाला नाव दिलं पाहिजे ही आपली मागणी आहे। आपली मागणीपेक्षा सर्वपक्षीय लोकांची आणि त्या पक्षांची मागणी आहे। तिथे दोन्ही आमदार काय म्हणाले, आम्हाला जर नाव दिलं नाही तर मी राजीनामा बाजी बोलताना अंगावर वाक्य होती। वाक्य कशामध्ये घेणार, बांधीमध्ये घेणार का बांधीमध्ये घेणार, त्याच्या विरोधात आपल्याला आवाज आणि तीव्र आंदोलन करावं। खऱ्या अर्थाने आपल्याला पुढचा लढा वेगळ्या अर्थाने घ्यायला लागेल। तो आपल्याला ईव्हीएम विरुद्ध घ्यायला लागेल, कारण की सगळीकडे वोट चोरी होते आणि जो लोकशाहीवादी आवाज आहे त्याला दाबायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो। मला या ठिकाणी माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या बहादर कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की जमीन सुपीक आहे, लोक चिडलेली आहे। लोकांमध्ये भाजपासोबतच्या सगळ्या पक्षांबद्दल प्रचंड राग आहे। ते तुम्हासारख्या लोकांना वेगळ्या आशेने बघतात, पण नुसतं बघून चालणार नाही। आपल्याला गल्लीमध्ये, बूथमध्ये, आळीमध्ये जाऊन प्रचार करायला लागले। मात्र आजाला जो माणूस विसरतो तो आपल्या भूतकाळाला विसरतो आणि जो समाज, जो पक्ष, जी व्यक्ती ज्याला इतिहास माहीत असतो, वर्तमानात ज्याला भान असतं,
त्याचं भविष्य हे बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा एका खऱ्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला लढाई लढायची आहे. जयंत पाटील साहेबांना मला सांगायचं, तुमचं एक स्टेटमेंट मी ऐकलं होतं, एखादी कंपनी मी विकेल, पण काही झालं तरी मी आमदार होणार म्हणजे होणार. पण मला त्यांना सांगायचं, अजिबात कुठली कंपनी तुम्हाला विकायला लागणार नाही. हे जे सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे भक्कमपणे त्या ठिकाणी आहेत आणि त्यावेळेस तुमच्या प्रचारासाठी, तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी एक युवा कार्यकर्ता म्हणून मी तिथं प्रचाराला येणार म्हणजे येणार आणि तुमच्याबरोबर त्या ठिकाणी येणार. संजय राऊतांनी केलेल्या टीकेला जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊतांनी जयकुमार गोरेंबाबत एका आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. दरम्यान कोण संजय राऊत असं म्हणत जयकुमार गोरेंनी राऊतांची खिल्ली उडवली. मी त्यांना ओळखत नाही असंही गोरे म्हणाले. काय म्हणला काय कोणी काय म्हणला तुम्ही आता? संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका केली. कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत ते. कोण संजय राऊत? राज्यसभेवर नाही, मी त्यांना ओळखत नाही. यानंतर बातमी आहे सांगलीमधली. सांगलीमध्ये कृष्णा नदीमध्ये होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला. संकल्प फाउंडेशन कडून या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. इथं सरकारी घाटावर पार पडलेल्या या भव्य होड्यांच्या शर्यतीमध्ये सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, तर द्वितीय क्रमांक इचलकरंजीच्या वरद विनायक बोट क्लबनं आणि तिसरा क्रमांक बोट क्लब डिग्रस यांनी पटकावलाय. पहिले बक्षीस 31,000 रुपये आहे, तर दुसरं 21,000 आणि तिसरं 11,000 रुपयांचं होतं. यानंतर बातमी आहे यवतमाळमधली. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यामध्ये 211 मिलीमीटर पाऊस कोसळलाय. त्यामुळे बेंबळा प्रकल्पामधील जलसाठा वाढलेला आहे आणि धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. पाण्याचा विसर्ग केला जातोय. यामुळे सुमारे 4,000 हेक्टरवरील शेतीचं मोठं नुकसान झालंय. कापूस, सोयाबीन त्याचबरोबर तूर पिकासह सुपीक माती सुद्धा वाहून गेली आहे. धरणातून चुकीच्या पद्धतीनं पाण्याचा विसर्ग केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. पहिले पाणी नव्हतं तर ओलीत करून आम्ही पीक वरतं काढले होते. त्याच्यात येणं धरणवाल्यानं सूचना न देता एकदम दरवाजे कसे काय सोडले, हा आमचा सरकारला प्रश्न आहे. आणि एवढं नुकसान झालं, नांदुऱ्यापासून तर 10-12 गावं या पाण्यात गेले आहे. आणि आमचे मोटार पाईप पुढचं पीक घ्यावं तर कसं घ्यावं, मोटार पाईप वाहून गेले. तुम्ही पाहू शकता, तुम्ही शेतामध्ये आहे सध्या. खूपच बिकट परिस्थिती येऊन पडली आहे आमच्यावर. काय करावं, जगणं मुश्किल होणं असं वाटून राहिलं आहे यंदाच्या सालात. ते सरकारनं त्याचे प्रतिनिधी पाठवून आमच्या आम्हाला मदत द्यावी ही आमची विनंती आहे सरकारला.